प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. या विषयाची माहिती मला नाही, माहिती असल्यास मी आपल्याला कळवतो. आता नाशिकचं जे सध्या बेंदूबाबत प्रकरण गाजत आहे, तर त्यांनी असा कांगावा केलाय की नीरज जो त्याचा सेक्रेटरी होता त्याला कोणीतरी कट करून माझ्याकडे पाठवलं. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री देखील यांनी सविस्तर याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितले की हा जे बेंदू प्रकार जे चालले ते समाजासाठी चुकीचे आहेत आणि म्हणून कायद्याच्या चाकोरीमधले कडक कारवाई या सगळ्यांवर होणार. आपण पाहणार जसे जसं काळ जाईल, दिवस जाईल, सगळे प्रकरण उघडकीस येतील आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी दोषी असतील, जे जे कोणी संबंधित असतील, जे मदतगार असतील, त्या सगळ्यांवर कायद्याचा बडगा कडक कारवाई होईल. दीपक केसरकर यांनी असं म्हटलंय की मला या प्रकरणात बळीचं पत्र बनवलं जात आहे, माझा फोटो आला म्हणून मला गोळवलं जात आहे. व्यक्तिगत मला कोणाबद्दल सांगता येणार नाही, परंतु सामाजिक कामामध्ये अनेक लोक भेटतात, त्यांचा काही परिचय नसतो. कुठे कार्यक्रमाला गेलं तर 10-20 लोक जमतात आणि त्यामुळे कोणी काय केलं हे डायरेक्ट कोणा व्यक्तीवर जोपर्यंत त्यांचं कनेक्शन, त्यांची जबाबदारी किंवा त्यांचं काही सिद्ध होणार नाही तोपर्यंत कोणावर आरोप लावणं माझ्यासारख्याला ते योग्य वाटत नाही. पण कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे. त्याच्यात कोणी चुकीचं काम केलं असेल तर कायद्याची कडक कारवाई त्यांच्यावर होईल. कांद्याचे जे दर आहेत 50% खाली घसरले. लासलगाव येवला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दर 15 दिवसापूर्वी साधारण 1600-1700 होते. आज कांदा 700-800 रुपये विकतोय. इंटरनेट परिस्थितीचा नक्कीच परिणाम झालाय, काय सांगा? हे खरं आहे की जगामध्ये जे युद्ध होतं आणि त्या युद्धामुळे कांदा आणि अनेक पिकं आपल्या अडचणीत आलेले, परंतु त्यावर राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः सगळ्या प्रमुख लोकांना, मंत्र्यांना, आमदारांना सगळ्यांना बोलून एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 2 दिवसापूर्वी ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कांद्या संदर्भातल्या दीर्घकालीन आणि शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही प्रकारचे उपाययोजनावर चर्चा झाली. तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि म्हणून त्यावर कृषी सचिव, पणन सचिव आणि वित्तचे सचिव या 3 सचिवांची एक समिती बनवण्यात आली. त्यांना एक 7 दिवसांमध्ये त्यांनी अहवाल द्यावा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय भरीव मदत करता येईल राज्य सरकार त्याच्यासाठी ती करणार आहे. सर, एक हिंदीचा आवाज आहे का जो मी मोठा भूकंप होणार, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी होणार असं खासदार ज्योती वाघमारे यांनी वक्तव्य केलं. महाराष्ट्रामधलं राजकारण अत्यंत स्थिर आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोघेही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार अत्यंत मजबूतीने सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्व घटकांसाठी काम करते आणि मग आता सगळ्यांचा फोकस हा विकासावर आहे, सामान्य लोकांना न्याय देण्यावर आहे. फार मोठी घोषणा ही कर्जमाफीची मुख्यमंत्री मोदींनी ही घोषणा केली, त्याच्यावर काम करायचं आणि म्हणून या सगळ्या विषयाला फार वेळ नाही आणि याच्यामधलं फार तथ्य नाही. साहेब, कोट्यावधीच्या